पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज सायंकाळी नारायणगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन परिसरातील गुन्हेगारीचा आढावा घेतला। यावेळी पत्रकारांसोबत त्यांनी गप्पा सुद्धा मारल्या। काही दिवसांपूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशनला दाखल झालेली आभासी चलन अर्थात बिटकॉइन आर्थिक फसवणूक आणि आळेफाटा परिसरातील ऑनलाईन आर्थिक फसवणुकीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी नागरिकांना सावध राहा, सतर्क राहा असं आवाहन करत नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत आवाहन सुद्धा केले। यावेळी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार उपस्थित होते। लोकांची ऑनलाईन फसवणूक होते आणि नंतर लोकांना ते पैसे मिळायला त्रास होतो। सर, आपण काय अपील कराल? ह्यामध्ये माझी सर्व नागरिकांना, पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एवढीच अपील असणार आहे की कुठल्याही प्रकारचे SMS वर, WhatsAppवर काही लिंक्स येतात, त्या लिंक्स उघडू नये। कुठलीही बँक किंवा कुठलीही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहे ते तुम्हाला कुठल्याच प्रकारची लिंक ही पाठवत नाही। अशा प्रकारची लिंक ही उघडण्यात येऊ नये। आणि जर असं काही वाटत असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे असं वाटत असेल तर हेल्पलाईन नंबरवर फोन करण्यात यावा।